राजकीय वर्तुळामधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। अजित पवार यांनी आपला पूर्वनियोजित प्रवासाचा निर्णय अचानकपणे का बदलला याबाबत प्रमोद हिंदुराव यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केलेला आहे। हिंदुराव यांच्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे। प्रमोद हिंदुराव यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार हे प्रवासासाठी पूर्णपणे सज्ज झालेले होते, मात्र ऐन वेळी प्रफुल्ल पटेल यांचा त्यांना फोन आला आणि सर्व सूत्र फिरली। प्रफुल्ल पटेलांनी फोनवरून अजित पवारांना आपण एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायला येत असल्याचं सांगितलं। मी महत्त्वाचं काम घेऊन आलेलो आहे, तुम्ही थांबा असा निरोप प्रफुल्ल पटेलांनी दिल्यानंतर दादांनी आपला पुढचा प्रवास तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला। अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारनं बारामतीला जाणार होते आणि त्यासाठी सर्व तयारी देखील झालेली होती, मात्र आयत्या वेळीला एक महत्त्वाचं काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले आणि त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कार ऐवजी दुसऱ्या दिवशी विमानानं बारामतीकडे रवाना झाले आणि त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजितदादांना गमावलं, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिली आहे। त्यामुळे ते महत्त्वाचं काम नेमकं काय होतं याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत। बरं, ऐनवेळी प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली ही धाव आणि दादांनी बदललेला निर्णय यामागे काहीतरी मोठी राजकीय घडामोड असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या त्या महत्त्वाच्या कामाची जोरदार चर्चा सुरू झाली। तर आप्पा ही घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली, त्या दिवशी त्यांना जायचं होतं, दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटत मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची। पण तरी सेक्रेटरीला फोन लावला, सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ही फाईल आणणार 7:30-8 वाजता। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं, बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। तर प्रफुल्ल पटेल यांची भेट आणि त्या संदर्भातला हा पहिला दावा तुम्ही सगळ्यांनी पाहिला। दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला वेगळं वळण देत महत्त्वाचे खुलासे केले आहेत। रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांना केवळ एका फाईलमुळे उशीर झाला आणि त्याच फाईलमुळे त्यांना दुसऱ्या दिवशीचं विमान बुक करावं लागलं। जर दादा गाडीनं गेले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती, असं म्हणत रोहित पवारांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे। आपल्या विधानावरती ठाम राहत रोहित पवार पुढे म्हणाले की मी कुठेही खोटं बोललो नाही आणि कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडलेली आहे। ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली। दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं। मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती। मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं। कदाचित तो वाद विवाद तिथं झाला, टटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला, म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची आपल्याकडे। एकीकडे प्रफुल्ल पटेलांच्या एका फोनमुळे निर्णय बदलल्याचा दावा हिंदुराव करत असतानाच दुसरीकडे फाईलच्या कामामुळे उशीर झाल्याचं रोहित पवार सांगतात। बरं, या दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी विधानांमुळे आता अजित पवारांच्या त्या दिवशीच्या प्रवासाबाबतच्या चर्चांना उधाण आलेलं असून नेमकं काय घडलं होतं याबाबतची गूढता अधिकच वाढते। तसंच अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी काय घडलं असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। त्या दिवशी जे घडलं त्याचा थेट उपक्रमच त्यांनी मांडलेला आहे। नरेश अरोराच्या कंत्राटावरून वाद झाल्याचा मोठा दावा रोहित पवार करतायत। नरेश अरोरांचं कंत्राट जैसे थे ठेवण्यासाठी पक्षातल्या कुणाचंही नाव न घेता एका वरिष्ठांचा आग्रह असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे रोहित पवारांनी उल्लेख केलेल्या राष्ट्रवादीचा हा वरिष्ठ नेता कोण याविषयी सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्यात आणि त्यामुळे या वरिष्ठ नेत्यांचे नाव स्वतः रोहित पवार सर्वांसमोर आणणार का, त्यांचा इशारा नेमका कोणत्या नेत्याकडे आहे हे देखील आता
लवकरच कळेल. प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती. फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलतायत. त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं. नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या भीषण विमान